बघूया एक एक स्टेप थोडीशी वेगळ्या पद्धतीनं. लास्ट एक्झाम्पल जे पाहिलं त्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल पुढे नेऊया. हे या फॉर्ममधलं या पद्धतीचं शेवटचं एक्झाम्पल आहे. नंतर अजून थोडेसे विचित्र प्रकार येतात, त्या एक्झाम्पलसाठी आपल्याला उपयोग होईल. हे एक्झाम्पल आपण कसं करूया तर कॉन्स्टंट टर्म आणि मिडल टर्म किंवा कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म, एक्सचा कोएफिशियंट -4a² आणि कॉन्स्टंट टर्म जो आहे तो दोघांचा प्रोडक्ट कसा आहे ते आपण थोडंसं अगोदरच एक्झाम्पलमध्ये न लिहिता अगोदरच लिहूया. म्हणजे कॉन्स्टंट टर्म इथे आहे a⁴ -b⁴, म्हणजे आपल्याला माहिती आहे a² स्क्वेअर असतो -b² स्क्वेअर म्हणजेच r⁴, आणि x² -y² चे फॅक्टर मिळतात x y आणि x नाही x + y हे फॅक्टर मिळतात. थोडक्यात ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ही दोन फॅक्टरचा प्रोडक्ट मिळाला. कोणत्या दोन फॅक्टरचा तर a² - b² आणि a² + b². आणि आता कोएफिशियंट ऑफ एक्स किंवा कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म म्हणूया. कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म न म्हणता मी एक्स म्हणतो. एक्सचा कोएफिशियंट काय आहे -4a². याला कुठल्या फॉर्ममध्ये स्प्लिट करायचं आहे मला a² - b² आणि a² + b². त्यासाठी अगोदर मी रफली यांची ॲडिशन करून बघतो. a² - b² आणि a² + b² यांची ॲडिशन b² कॅन्सल होऊन 2a² मिळतोय. म्हणजे 2a² साठी मी या दोघांची ॲडिशन फॉर्ममध्ये लिहू शकतो. त्यासाठी मी काय करतो, या -4a² ला -2 × 2a² या फॉर्ममध्ये लिहितो, जेणेकरून -2 इन ब्रॅकेट 2a² म्हणजे काय तर हे जे दोन फॅक्टर आहेत त्यांची ॲडिशन आहे हे ऑलरेडी मला माहीत आहे. त्यासाठी a² - b² प्लस a² + b². याचा अर्थ असा की कॉन्स्टंट टर्म ज्या दोन फॅक्टरचा प्रोडक्ट आहे त्या दोन फॅक्टरच्या ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्ममध्ये आपण कोणती टर्म स्प्लिट केली तर मिडल टर्म. एवढंच समजणं गरजेचं आहे. आणि मग याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये जर समजलं नसेल तर हे एक्झाम्पल बघून नक्की समजेल. याच्या आधीचे पण एक्झाम्पल याच पद्धतीनं सॉल्व करायचे आणि याच्या पुढचे पण. आता आपण काय करूया, इथून पुढे अजून थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढेल, त्यामुळं मग कॉन्स्टंट टर्म अगोदर घेऊया आणि त्याचे फॅक्टर पाडूया आणि ते फॅक्टरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कोएफिशियंट ऑफ मिडल टर्मच्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म लिहिता येते का ते बघितलं की आपलं काम झालं. म्हणजे आता देअरफोर दिलेलं इक्वेशन घेऊया. 4x² मिडल टर्म आहे तशी, पण आता मी फर्स्ट टर्म आहे तशी 4x², मिडल टर्म -4a²x नाही लिहिणार, मी -4a² च्या ऐवजी हे सगळं लिहिणार. कळतंय का बघा. म्हणजे -2 इन ब्रॅकेट a² - b² प्लस a² + b² x आणि प्लस कॉन्स्टंट टर्म जी आहे त्याचे फॅक्टरायझेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे, a² - b² a² + b² = 0. एवढंच आहे. एवढं जर जमलं तर बाकीचं काहीच न जमण्यासारखं आता नाही आहे. आता काय करायचं आहे, अगोदर मायनस सेपरेट करूया. म्हणजे हे जे दोन टर्म आहेत, थोडक्यात मिडल टर्मला आपण दोन टर्ममध्ये स्प्लिट केलं, पण त्याच्यामध्ये पण हा कोएफिशियंट त्रास द्यायला नको. -2 नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. -2 ने फक्त नाही तर x ने पण. थोडक्यात मग 10x मिडल टर्म असेल तर आपण काय करतो, लास्ट एक्झाम्पलमध्ये 7x + 3x अशा पद्धतीनं स्प्लिट केलं 10x ला दोन टर्मच्या ॲडिशन फॉर्ममध्ये. त्याच पद्धतीनं आता आपण या मिडल टर्मला स्प्लिट करूया, सेपरेट करूया.
-2x नाही, कुणाला मल्टिप्लाय करायचं पहिल्यांदा 4x² आहे तसं -2 इन ब्रॅकेट a² मायनस b² x आणि -2 ने इथे मल्टिप्लाय केलं तर -2 इंटू a² प्लस b² x आणि शेवटची टर्म प्लस a² मायनस b² इंटू a² प्लस b² इज इक्वल टू 0. आता फर्स्ट टू टर्ममध्ये काय कॉमन घ्यायचं आणि नेक्स्ट टू टर्ममध्ये काय कॉमन घ्यायचं. तर या दोन टर्ममध्ये एक्स तर कॉमन येईलच पण 2 पण येईल, म्हणजे देअरफॉर 2x इज इन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट घेतो, इथे राहील 2x मायनस इथे 2x कॉमन आलं म्हणजे a² मायनस b² राहील आणि या दोन टर्ममध्ये काय कॉमन घ्यायचं जेणेकरून हा फॅक्टर आहे तसं इकडे राहील. इथे 2x राहायला पाहिजे म्हणजे a² प्लस b² कॉमन घ्यावं लागेल, मायनस a² प्लस b² कॉमन घेतला तर इथे 2x फक्त राहील आणि इथे मायनस कॉमन घेतल्यामुळे प्लस होईल, मायनस होईल, प्लसचं मायनस होईल आणि a² प्लस कॉमन घेतलं फॅक्टर त्यामुळे आतमध्ये कोणता फॅक्टर राहील a² मायनस b² इज इक्वल टू 0. आता दोन्ही टर्ममधून हा अख्खा ब्रॅकेट म्हणजे हा एक फॅक्टर कॉमन येईल, म्हणजे फर्स्ट फॅक्टर येईल 2x मायनस a² मायनस b² इन ब्रॅकेट सेकंड फॅक्टर 2x मायनस a² प्लस b² इज इक्वल टू 0 आणि मग शेवटी इच फॅक्टर इक्वल टू 0 घेऊया. 2x मायनस a² मायनस b² इज इक्वल टू 0 और किंवा अँड 2x मायनस a² प्लस b² इज इक्वल टू 0. ही टर्म राईटला जाईल आणि मायनसची प्लस होईल आणि 2 डिवाइड होईल, म्हणजेच x इज इक्वल टू a² मायनस b² डिवाइड बाय 2 और x इज इक्वल टू a² प्लस b² डिवाइड बाय 2. काही लोकांनी लास्ट लेक्चरलाच क्वेश्चन दिला होता, त्यावेळेस ते सॉल्व केलं असेल, नसेल केलं तर आता करा आणि मग पुढचा क्वेश्चन बघूया. 2 आणि 4 आणि 2 6 एक्झाम्पल झाले की आपण ब्रेक घेऊया. लिहून झालं की सांगा. तबस्सुम व्हिडिओ बंद आहे का? व्हिडिओ बंद आहे का नाही? व्हिडिओ का बंद आहे? आर्यन व्हिडिओ का बंद आहे? छान, आधी सांगायचं ना सर, आज तुम्ही विचारल्याशिवाय व्हिडिओ चालू होणार नाही. दोघांनी पण लगेच चालू केला, मला वाटलं काय मोठा प्रॉब्लेम असेल. नाही आहे तसं काय, बरोबर आहे. तबस्सुम काय म्हणतात ते, ईद मुबारक म्हणतात का? काय हो ना, अरे बोला काहीतरी लगेच, म्हणजे मला विचारायला पुढचा प्रश्न पटकन. माईक खराब आहे का? आवाज का येत नाही? नाही येते का? माझाच माईक बंद. अरे तुम्ही बोलला का नाही आतापर्यंत? बोलला की
तर बसून माईक बंद आहे का माईक चालू करून माईकच्या त्या काय प्रॉब्लेम आहे? हां, माईकचा प्रॉब्लेम आहे त्याचा. ठीक आहे, झालं का बघा. 4 एक्झाम्पल, 4 आणि 2 6 एक्झाम्पल पुढचे महत्त्वाचे आहेत. थोडंसं नॉनस्टॉप घेऊया आपण, तुम्हाला छान वाटेल, मला पण छान वाटेल. म्हणजे थोडंसं काहीतरी सांगण्यासारखं असेल तर छान वाटतं. ती गुणाकार, बेरीज, वजाबाकी, ॲडिशन, सबट्रॅक्शन शिकवून कंटाळा आला आहे मला. फोर एक्स स्क्वेअर मायनस 2 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू एक्स प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. कोइफिशियंटचा नंतर विचार करायचा, हे थोडं लक्ष ठेवा. म्हणजे कोइफिशियंट ॲडजस्ट करायचं. इथे मिडल टर्मचा कोइफिशियंट -4 ए स्क्वेअर आहे. एक्झॅक्ट -4 ए स्क्वेअर यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन नाही आले तर चालेल. जसं आपण इथे -2 कॉमन घेतला आणि मग या दोन फॅक्टरची ज्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट टर्म होती त्यांची ॲडिशन आपल्याला मिळाली, असं चालेल. कॉन्स्टंट टर्म बाहेर राहिली तर चालेल किंवा एखादी टर्म बाहेर मल्टिप्लाय राहिली तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे काय सांगतोय, पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला असंच काहीतरी थोडंफार करायचं आहे. 4x स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्स प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बघ, 4x स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्स प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 असा क्वेश्चन आहे. झालं का लिहून सगळ्यांचं? हे याच पद्धतीनं कॉन्स्टंट टर्म आणि मिडल टर्म ॲडजस्ट करूया आणि सॉल्व करूया. ॲक्च्युली दिसतंय लगेच, हे तयार दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट जास्त करायची नाही आहे. तरीसुद्धा आपण थोडंसं सेपरेट लिहूया कॉन्स्टंट टर्म. आणि जसं सोल्युशनमध्ये इथे कॉन्स्टंट टर्म काय आहे, ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. ए स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजेच काय, आता हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर लिहिलं आहे म्हणजेच ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर. म्हणजे दोन फॅक्टर्स असे आहेत ज्यांचा प्रोडक्ट काय आहे, ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे. कोणते दोन फॅक्टर्स, तर पहिला फॅक्टर आहे ए स्क्वेअर आणि दुसरा फॅक्टर आहे बी स्क्वेअर. आणि मग कोएफिशियंट ऑफ एक्स काय आहे, तर -2 इन ब्रॅकेट काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ज्यांचा प्रोडक्ट इथे ऑलरेडी ॲडिशन आहे, तुम्हाला काही करायचंच नाही आहे, सेपरेट फक्त करायचं आहे. स्प्लिट करा, ज्या पद्धतीनं खाली केलं होतं अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये. सेपरेट करा, कॉमन घ्या, डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू मिळेल. बघा, ऑलरेडी क्वेश्चनच असा विचारलाय की ज्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट टर्म आहे त्यांची ॲडिशन मिडल टर्म किंवा एक्सचा कोएफिशियंट आहे 9x स्क्वेअर. आता याच्यामध्ये बसणार नाही, 9x स्क्वेअर मायनस 9 इन ब्रॅकेट ए प्लस बी एक्स प्लस ए प्लस बी एक्स प्लस 2a स्क्वेअर प्लस 5ab प्लस 2b स्क्वेअर. 2a स्क्वेअर प्लस 5ab प्लस 2b स्क्वेअर इक्वल टू 0 असं काहीतरी क्वेश्चन आहे. CBSE 2004, 2009, 2016 ला विचारलेला आहे. CBSE बोर्डला 2004, 2009 आणि 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. आणि हा जो वरचा क्वेश्चन आहे तो CBSE 2004 ला विचारलेला आहे. बघूया तो अगोदर काय करायचं आहे. तर फर्स्ट टर्म आहे तशी
4x² आहे तसं, आणि मिडल टर्म ऑलरेडी त्या फॉर्ममध्ये, फक्त काय सेपरेट करावं लागेल आपल्याला. एक स्टेप लिहितो अगोदर मी, आहे तशी a² + b² आणि प्लस a² इंटू b² इज इक्वल टू 0. म्हणजे ज्या दोन फॅक्टरचा प्रोडक्ट आहे इथे त्या दोनची ॲडिशन आहे. फक्त काय करायला लागेल, इथे एक्स राहिला आणि एक्स सेपरेट करून घेऊया. म्हणजे -2 मल्टिप्लाय बाय प्रत्येक फॅक्टरला मल्टिप्लाय करूया एक्सने, -2x ने. म्हणजेच देअरफोर 4x² -2 इन ब्रॅकेट, किंवा एकच टर्म आहे a²x -2 ने b² ला पण मल्टिप्लाय करूया x प्लस a² b² इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं आपण मिडल टर्म जी होती ती दोन टर्मच्या ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये स्प्लिट केली. आता पहिल्या दोन टर्ममधून कॉमन काय येईल, तर 2x कॉमन येईल. आतमध्ये काय राहील, इथे 2x राहील, मायनस इथे काय राहील, 2 कॉमन घेतला, x राहिला म्हणजे a². तसंच थर्ड आणि फोर्थ टर्ममधून कॉमन काय येईल, तर आतमध्ये मला हा फॅक्टर आहे तसा पाहिजे, म्हणजे 2x - a² पाहिजे. तर इथे काय कॉमन घ्यावं लागेल, म्हणजे 2x राहील -b², आणि मग इथे -b² कॉमन घेतलं तर मायनस येईल, a² राहील, म्हणजे बरोबर आहे. आणि मग दोन्ही टर्ममधून देअरफोर 2x - a² कॉमन घेतला तर 2x - b² सेकंड फॅक्टर राहील, आणि मग 2x - a² इज इक्वल टू 0 और 2x - b² इज इक्वल टू 0. म्हणजेच 2x इज इक्वल टू a² और 2x इज इक्वल टू b². म्हणजेच x ची व्हॅल्यू येईल a²/2 और x इज इक्वल टू b²/2. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, झालं की लगेच. काही चुकत असेल तर सांगा, काही चुकलेलं असेल तर सांगा. झालं का? (9x² - 9 इंटू a + b x). क्वेश्चन परत लिहितो मी इथे. 9x² - 9, बघा 9x² - 9 इंटू a + b x आणि प्लस 2a² + 5ab + 2b² इज इक्वल टू 0. आणि हा एवढ्या वेळा विचारलेला प्रश्न आहे. 2004, 2009, 2016. कारण काय, तर सगळ्यांना पास करता यावं म्हणून. दिसायला अवघड, पण ज्यांनी थोडंफार अभ्यास केला आहे त्याला सुटण्यासारखा प्रश्न आहे. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. म्हणजे 4 मार्क 3 मार्काला असेल तर ते
ज्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कळालेलं आहे त्याला ते सुटणारच आहे. सुरुवात कुठून करूया आपण? कॉन्स्टंट टर्म, नंतर हे बघूया की कोएफिशियंट ऑफ एक्स जो आहे तो कॉन्स्टंट टर्मच्या जे फॅक्टर्स मिळतात त्याच्या ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये लिहिता येतो का. पण त्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट टर्म कोणाचे फॅक्टर माहीत पाहिजेत. त्यासाठी कॉन्स्टंट टर्म 2a² प्लस 5ab प्लस 2b². ॲक्च्युली आपल्याला सवय आहे ती x² एक्स आणि कॉन्स्टंट टर्म याची सवय. आपल्याला सवय नाही आहे 2 व्हेरिएबलची, त्यात पण 2 व्हेरिएबलमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनची सवय नाही आहे. तरीसुद्धा आपण थोडासा विचार केला तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म म्हणजे एच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, उलटं कन्सिडर केलं तर बीच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मी एच्या फॉर्ममध्ये आहे असं समजतो, म्हणजे फर्स्ट टर्म आहे a²ची, नंतर आहे ए आणि नंतर आहे कॉन्स्टंट टर्म. म्हणजे एची डिक्रीजिंग ऑर्डर a⁻², a⁻1 आणि a⁻0 अशा 3 टर्म आहेत. आणि ज्याच्यामध्ये a² कोएफिशियंट 2 आहे, एचा कोएफिशियंट 5b आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे 2b². हे लक्षात आलं तर ठीक आहे, नाहीतर मग मी ते अगोदर काय करूया, हे जे क्वाड्रॅटिक =0 का घेतलं मी, फॅक्टराइज करायचं आपल्याला. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टराइज करायचं आहे. असे 2 नंबर कोणते ज्यांचा प्रोडक्ट काय आला पाहिजे, 2b² मल्टिप्लाय बाय 2. कळतंय का बघा, थोडंसं व्हेरिएबल ए बी आहे म्हणून एक्स मध्ये असतं तर ॲक्च्युली हे कसं एक्झाम्पल आहे माहिती आहे, हे असं एक्झाम्पल आहे 2x² प्लस 5x प्लस 2 =0. बरोबर आहे का? बरोबर. हे असं असेल तर मग प्रोडक्ट काय आला पाहिजे, हे एक्झाम्पल सॉल्व करूया, याच्याकडे होऊया. प्रोडक्ट किती आला पाहिजे, हां बरं सांगा. आवाज का कमी येतोय? तुमचं माईकचा प्रॉब्लेम आहे का माझा स्पीकरचा प्रॉब्लेम आहे? काय एकादशी चालू आहे? हां, आज सगळ्यांचं सेलिब्रेशन आहे. काही जण एकादशी सेलिब्रेट करतायत, काही जण ईद सेलिब्रेट करतायत. आमच्यासारखे हे विचारतायत की एकादशीला काय आहे, त्याच्यावरती आम्ही ठरणार की उपवास करायचा का नाही, काय करणार आहे. ठीक आहे. आणि मग 2 मल्टिप्लाय बाय 2 हा 4 हा प्रोडक्ट आला पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन काय आली पाहिजे 5. म्हणजेच याचे 2 फॅक्टर कोणते, 4 आणि 1. आणि मग तुम्ही काय करणार, 2x² प्लस 4x प्लस 1x प्लस 2 फॅक्टराइज करणार. पण समजा बघा, लक्ष द्या, हे तुम्ही असं लिहिणार 2x² प्लस 4x प्लस 1x प्लस 2 =0 आणि मग कॉमन वगैरे ते सगळं खेळ करणार. पण सेम एक्झाम्पल असं असेल 2a² प्लस 5ab प्लस 2b² =0. तर प्रोडक्ट काय आला पाहिजे 2 × 2b². 2 × 2b² किती, 4b². मग याचे 2 फॅक्टर कोणते सांगा, ज्यांची ॲडिशन आणि प्रोडक्ट काय आला पाहिजे, प्रोडक्ट आला पाहिजे 4b² आणि ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे सांगा. ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे, अरे आवाज काय येत नाही, सगळे बोलतायत का, सगळ्यांनी माईक चालू करा. मला आवाज आहे ना, माझा स्पीकर बिघडलाय बहुतेक. प्रत्येकाने आपापलं नाव सांगा. राशी नाव सांग पटकन. स्पीकर तर चांगलं आहे, मग कनेक्शन बरोबर आहे का. हां, राशी सांगा पटकन नाव. सांगितलं नाही, प्रॉब्लेम आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला.
स्पीकर 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 कुठे? हॅलो हॅलो हॅलो, येतोय का आवाज? हा, आता मला पण येतोय आता. ठीक आहे, सांगा पटकन नाव सांगा आपलं. हां, पूर्ण नाव सांगायचं. नेम सरनेम वर झालं, नाहीतर ते एक मूवी होता त्याच्यामध्ये नाव सांगायला सुरुवात करतो, बाकीच्यांचं डोकं फिरतं. नाही माहिती ना तुम्हाला? बरं, सांगा पटकन, मला कळेल. आवाज येतोय तुम्हाला? पटकन 2 मिनिटामध्ये, 2 पण नाही 1 मिनिटामध्ये. किती जण आहेत? एवढा वेळ पण लागणार नाही. हां, राशी. नाही आला आवाज मला. माईक बंद होतं का? अरे बापरे, माझा स्पीकरच बिघडलाय म्हणजे. काय होत नाही म्हणजे राशीचा माईकच प्रॉब्लेम आहे आणि इकडे आमचा स्पीकरचं आम्ही चांगला स्पीकर आमचा बिघडला असता. हां, त्यावेळेस येत नव्हतं, बरोबर आहे. आता प्रॉब्लेमच आहे. हां, ठीक आहे, राशीचं नाव कळालं, पुढे बाकीच्यांचा पण आवाज आला. ठीक आहे, म्हणजे आहेत सगळे जागे. बघा, लक्ष द्या. इथे 2a² 5ab प्लस 2b² इज इक्वल टू 0. याच्यामध्ये मिडल टर्मला स्प्लिट करायचं आहे. महत्त्वाचं, a² कोएफिशियंट 2 आहे, एचा कोएफिशियंट 5b आहे आणि कॉन्स्टंट टर्म 2b² आहे. असे 2 नंबर सांगा ज्यांचा प्रोडक्ट 4b² येतो आणि ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? 5b आली पाहिजे. आणि मग कोणते दोन टर्म आहेत? 4b आणि 1b. काय कळलं नाही मला, परत सांगा. हां, तसं पण चालेल. पण ज्यावेळेस आपण क्वाड्रेटिक इक्वेशन एक्सच्या फॉर्ममध्ये घेतो त्यावेळेस मग प्रोडक्ट 2 × 2x² म्हणजे 4x² आला पाहिजे असं नाही म्हणत आपण. क्वाड्रेटिक इक्वेशनचा रूल काय आहे? पहिली टर्म x² ची असली पाहिजे, दुसरी टर्म x ची आणि नंतर कॉन्स्टंट टर्म. x² चा कोएफिशियंट म्हणजे a, x चा कोएफिशियंट म्हणजे b आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे c. तसं इथे x² a च्या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, त्यामुळं मग a² चा कोएफिशियंट म्हणजे 2, ज्याला आपण a म्हणतो. इथे a चा कोएफिशियंट म्हणजे 5b, ज्याला आपण कोएफिशियंट ऑफ x म्हणतो 5b. ही ॲडिशन सबट्रॅक्शन आली पाहिजे आणि कॉन्स्टंट टर्म 2b² आहे, जे c असतो आपला. ax² प्लस bx प्लस c क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये असेल तर. म्हणून मग प्रोडक्ट 4b² आला पाहिजे. त्यावेळेस त्यांची ॲडिशन काय आली पाहिजे? तर 4b प्लस 1b म्हणजे 5b आली पाहिजे. का तर एच्या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आहे असं समजतो. 4b प्लस b आणि मग 2a² प्लस 4b प्लस b प्लस 2b² इज इक्वल टू 0 आणि मग फॅक्टराइज. इथे लिहितो मी, थोडीशी जागा जाईल, चालेल. 2a². इथे 4 प्लस 1 किती येणार? 5. इथे ॲडिशन काय पाहिजे आपल्याला? आपण इथे म्हणतो का 5x ॲडिशन पाहिजे. नंतर आपण 5x ला स्प्लिट करतो 4x प्लस 1x. नंतर लिहिल्यानंतर त्याला ए करणारच आहे, स्प्लिट केल्यानंतर करणारच आहे. पण ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन एवढं आलं पाहिजे, ॲडिशन एवढी आली पाहिजे असं लिहितो, 4 1 जा 4 आणि 4 प्लस 1 5, त्यावेळेस एक्सचा विचार करत नाही आपण. नंतर लिहिताना 5x इज इक्वल टू 4x प्लस 1x लिहिणारच आहे. कळलं का? हां, आता बरोबर बोलले. म्हणजे मला 4ab कसं लिहायचं आहे? ॲक्च्युली तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन कसं आहे, कशाच्या फॉर्ममध्ये ते समजण्यासाठी मी काय लिहितो? 5b × a असं लिहितो प्लस 2b² आणि मग इथे
प्रॉडक्ट एवढा आला पाहिजे, ॲडिशन सबट्रॅक्शन 5b आली पाहिजे. म्हणजे 2a² फर्स्ट टर्म आणि 5b ला स्प्लिट काय करणार आहे आपण, 4b प्लस 1b इज 5b. म्हणून मग प्लस जसं आता सांगितलं प्रीतीने की 5b ला स्प्लिट करायचं आहे 4b प्लस 1b इंटू a प्लस 2b². म्हणजे पुढे शेवटी तेच येणार आहे, 4a ने मल्टिप्लाय केल्यानंतर 4ab प्लस ab प्लस 2b². हे काय एवढा वेळ घालवला आणि हे असं स्प्लिट करून लिहिलं तर ए बीच्या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आल्यानंतर तुम्हाला अवघड नाही वाटलं पाहिजे. जसं एक्सच्या फॉर्ममध्ये आहे तसंच, फक्त इथे एक्स व्हेरिएबल आहे, बाकीचे सगळे कॉन्स्टंट टर्म आहे. तसं ए बीच्या फॉर्ममध्ये असं काही असेल तर इथे व्हेरिएबल ए आहे आणि बी काय आहे, कॉन्स्टंट आहे. बीला व्हेरिएबल समजायचं नाही. म्हणजे इथे a² चा कोएफिशियंट 2 आहे, इथे a चा कोएफिशियंट 5b आहे, म्हणजेच कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट टर्म 2b² आहे. आणि मग ह्याच्यामधून कॉमन काय येईल तर 2a इन ब्रॅकेट a प्लस 2b प्लस याच्यामधून कॉमन येईल b इंटू a प्लस 2b. दोन्हीमधून a प्लस 2b कॉमन घेतल्यावर आतमध्ये 2a प्लस b राहील. आता आपल्याला हे कळालं a प्लस 2b आणि 2a प्लस b हे काय आहेत तर कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर आहेत. आता काय करूया, मी इथे कोएफिशियंट ऑफ x लिहितो. एक्सचा कोएफिशियंट काय 9 इंटू a प्लस बी. गंमत काय बघा, जे फॅक्टर मिळालेले आहेत a प्लस 2b आणि 2a प्लस बी यांची ॲडिशन केली, a प्लस 2b आणि 2a प्लस बी यांची ॲडिशन केली तर a प्लस 2a म्हणजे 3a आणि 2b प्लस 2b म्हणजे 3b. सरळ आपल्याला समजतंय 3a प्लस 3b यांची ॲडिशन येते. मग मी याला जर असं लिहित असेल -9 म्हणजे काय, -3 मल्टिप्लाय बाय 3, -9 म्हणजे -3 मल्टिप्लाय बाय 3 आणि मग 3a प्लस 3b. या a प्लस बीला कशाने मल्टिप्लाय करा, 9चे 2 फॅक्टर पाडले 3 इंटू 3 आणि एक फॅक्टर बाहेर ठेवला आणि राहिलेल्या फॅक्टरने आतमध्ये मल्टिप्लाय केलं. का केलं तर मला माहित आहे 3a प्लस 3b हे कोणाचे ॲडिशन आहे, या 2 फॅक्टरचे. म्हणून मी इज इक्वल टू -3 आहे तसं आणि हा जो 3a प्लस 3b आहे ज्यांची ॲडिशन 3a प्लस 3b आहे ते 2 फॅक्टर आहेत. म्हणून a प्लस 2b फर्स्ट फॅक्टर आणि 2a प्लस b सेकंड फॅक्टर. याचा अर्थ असा कोएफिशियंट ऑफ x मला कॉन्स्टंट टर्मचे कॉन्स्टंट टर्मचे जे 2 फॅक्टर आहेत त्यांच्या ॲडिशन फॉर्ममध्ये लिहिता येईल. एवढं कळलं का बघा. आणि बाकी पुढचं काम करता येण्यासारखं आहे, तुम्हाला लिहून घ्या, इथपर्यंत लिहा आणि मग पुढे काय करायचं ते जास्त सांगायची गरज नाही पडणार आहे. जागा फक्त जास्त जाईल एवढं खरं आहे. एवढ्यात बसेल का, एक स्टेप खालीच लिहितो मी. दिलेले इक्वेशन 9, दिलेले इक्वेशन 9x² फर्स्ट टर्म मायनस, आता मी ही कोएफिशियंट ऑफ x जो आहे -9 वाला तो मी हा सगळा लिहिणार, -3 इन ब्रॅकेट a प्लस 2b प्लस 2a प्लस b या फॉर्ममध्ये लिहिणार आणि प्लस कॉन्स्टंट टर्म ही नाही लिहिणार. कॉन्स्टंट टर्म फॅक्टराइज केलेला आहे ते लिहिणार, a प्लस 2b आणि 2a प्लस b इज इक्वल टू 0 बस. आणि मग इथे x राहिला, इथं मिडल टर्म स्प्लिट केली इंटू x आणि प्लस हे सगळं. आणि मग आता काय करायचं पुढची स्टेप, देअरफॉर 9x² -3 x ने मल्टिप्लाय करूया प्रत्येक फॅक्टरला. हा फॅक्टर माहिती आहे आपल्याला, हा फॅक्टर का असं सेपरेट करायचा तर आपल्याला माहिती आहे a प्लस 2b आणि 2a प्लस b एक्सचे रूट्स येणार आहेत, एक्सच्या व्हॅल्यूमध्ये काहीतरी येणार आहे. त्यासाठी काय करूया, -3 x ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया. म्हणजे -3 a प्लस 2b इंटू x, -3 ने याला मल्टिप्लाय केलं -3 2a प्लस b इंटू x. अशा पद्धतीनं मिडल टर्म स्प्लिट केले 2 टर्मच्या ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये, प्लस a प्लस 2b आणि 2a प्लस b इज इक्वल टू 0. आणि मग आता पहिल्या 2 टर्ममधून काय कॉमन घ्यायचं आणि
थर्ड आणि फोर्थ मधून काय कॉमन घ्यायचं ते तुम्हाला ठरवायला लागेल. इथे दोन्हीमध्ये 3x कॉमन येतो आणि इथे काय कॉमन येईल बघूया. 2a प्लस बी फॅक्टर कॉमन येतो बरोबर. इथे 3x कॉमन येतोय का बघू. 3x आतमध्ये आता मला 2 स्टेपमध्ये लिहावं लागणार आहे. 3x कॉमन आल्यावर इथे 3x मायनस a प्लस 2b राहील. 3x मायनस a प्लस 2b राहील आणि इकडे 3 नाही आहेत फक्त 2a प्लस बी येतो. प्लस का मायनस. मायनस आतमध्ये मायनस पाहिजे. मायनस 2a प्लस बी फॅक्टर कॉमन येईल आणि मायनस कॉमन येईल 2a प्लस बी आणि 3x मायनस म्हणजेच हा फॅक्टर राहील. हाच फॅक्टर राहील. 3x मायनस a प्लस 2b इज इक्वल टू 0. बरोबर आहे का बघा. सेम फॅक्टर आतमध्ये राहण्यासाठी मायनस 2a प्लस बी कॉमन घेतला आणि मग दोन्हीमधून हा देअरफॉर 3x मायनस a प्लस 2b जर कॉमन घेतला तर इथे राहील 3x आणि इथे राहील मायनस. हे मायनस साईन इथे खाली लिहिलं तरी चालेल, वरती लिहिलं तरी चालेल. हे पाहिजे तर इथे लिहितो, कुणाचं काही कन्फ्युजन होत असेल तर. मायनस इथे राहील 3x आणि मायनस 2a प्लस बी इज इक्वल टू काय 0. आणि मग इथे देअरफॉर each फॅक्टर इक्वल टू 0 घेऊया. इज इक्वल टू 0 और 3x मायनस 2a प्लस बी इज इक्वल टू 0. देअरफॉर 3x इज इक्वल टू a प्लस 2b आणि x इज इक्वल टू a प्लस 2b डिवाइड बाय 3 और 3x इज इक्वल टू 2a प्लस b. देअरफॉर x इज इक्वल टू 2a प्लस b डिवाइड बाय 3. अशा पद्धतीनं आपल्याला 2 रूट्स मिळतील म्हणजेच सोल्युशन मिळेल. x ची व्हॅल्यू मिळेल. बघा बरोबर आहे का. हां, पुढचं क्वेश्चन बघूया. ठीक आहे. हे एक्झाम्पल अशा लोकांसाठी ज्यांना आतापर्यंतचे एक्झाम्पल बघून काहीतरी भाऊ वाटत होता, भाऊ आला, त्यांच्यासाठी हे एक्झाम्पल. हे बघितलं की मग आधीचे एक्झाम्पल काहीच वाटत नाही, मग ते छान वाटायला लागतात.
आतापर्यंत केलं तेच सगळं. थोडंसं इथे अजून थोडं लॉजिक, अजून थोडं डोकं वापरायचं आणि सॉल्व करायचं. काय वेगळं नाही, अजून थोडंसंच, खूप नाही म्हणत. काही जण म्हणतात काहीतरी वेगळं आहे आणि मग मॅजिक करायचं. यूट्यूबवरच असतात काहीतरी, आपण मॅजिक करूया. 100 वेळा एवढ्या वेळा बोलतात ते मॅजिक करूया. काय नाही केलं तरी लोकांना वाटतं मॅजिक झालं. इन्फ्लुएन्सर म्हणतात त्यांना. झालं लिहून सगळ्यांचं. मनाने सॉल्व करा. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला मनाने सॉल्व करता आलं पाहिजे. फक्त आन्सर मी सांगतो. एक्सच्या व्हॅल्यू येत होत्या 2a + b / 3 आणि a + 2b / 3. बघा, ज्यांच्या लक्षात आलं त्यांनी स्टार्ट करू शकता आणि ज्यांच्या नाही लक्षात आलं त्यांच्यासाठी आपण सुरुवात करूया. याला म्हणतात फर्स्ट टर्म, ज्याच्यामध्ये x² कोएफिशियंट 1 आहे. ही आहे मिडल टर्म, ज्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ x हा सगळा छान दिसतोय तो आहे. आणि ही आहे कॉन्स्टंट टर्म. सुरुवात कॉन्स्टंट टर्म पासूनच करूया. कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू किती दिली? 1. पण ती कुणाच्या फॉर्ममध्ये लिहायची आपल्याला? अशा 2 नंबरचा प्रोडक्ट पाहिजे 1, ज्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनही येते. आणि हे ऑलरेडी दिलेलं आहे. ज्यावेळेस यांचा मल्टिप्लिकेशन करताल, ही फर्स्ट टर्म आहे आणि सेकंड टर्म आहे. a/a + b मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म आहे a + b/b आहे का? ए पाहिजे की रे? हेच पाहिजे काय पण. a डिवाइड बाय a इज इक्वल टू a ला a कॅन्सल झाला, a + b ला a + b फॅक्टर कॅन्सल झाला. म्हणजे तुम्ही 1 लिहू शकता. एवढंच आहे, काहीच वेगळं नाही आहे. थोडक्यात असं की ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, ज्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट टर्म आहे त्यांची ॲडिशन मिडल टर्मचा एक्सचा कोएफिशियंट आहे. त्यामुळे 1 ला स्प्लिट करूया. a/a + b मल्टिप्लाय बाय a + b/a. कारण हे a कॅन्सल होणार, a + b कॅन्सल होणार, 1च येणार आहे. म्हणजे आपण 2 फॅक्टर मिळवले सुद्धा ज्यांची ॲडिशन मिडल टर्म आहे किंवा एक्सचा कोएफिशियंट आहे. देअरफॉर लिहून टाका लगेच. कोएफिशियंट ऑफ एक्स सवय राहू दे. कोएफिशियंट ऑफ एक्स काय दिलंय? a/a + b प्लस a + b/a आहे ऑलरेडी. ज्यांची ॲडिशन एक्सचा कोएफिशियंट आहे त्यांचाच प्रोडक्ट तिथे दिलेला आहे. आता फक्त नाव सॉल्व करूया. x² प्लस a/a + b प्लस a + b/a इंटू x प्लस कॉन्स्टंट टर्म. मात्र आता मी काय लिहिणार आहे? a/a + b मल्टिप्लाय बाय a + b/a इज इक्वल टू काय? 0. आणि मग आता सेपरेट करूया. मिडल टर्म स्प्लिट कसं करायचं? तर देअरफॉर x² प्लस एक्सचा कोएफिशियंट जो आहे त्याला स्प्लिट करायचं. 2 टर्म कोणत्या आहेत? ज्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट टर्म आहे, तर याच 2 आहेत. म्हणून सेपरेट कसं करूया? a/a + b इंटू x प्लस a + b/a इंटू x प्लस a/a + b मल्टिप्लाय बाय a + b/a इज इक्वल टू काय? 0. आता पहिल्या 2 टर्ममधून कॉमन काय येईल? 3rd 4th टर्ममधून कॉमन काय येईल? पहिल्या 2 टर्ममधून कॉमन x आला तर आतमध्ये x प्लस x कॉमन घेतल्यामुळे a/a + b प्लस 3rd आणि 4th टर्ममध्ये कोणता फॅक्टर कॉमन दिसतोय? तर a + b/a. म्हणून मी a + b/a कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये हा फॅक्टर राहतोय का कन्फर्म करूया.
इथे एक्स राहील आणि इकडे ए अपॉन ए प्लस बी म्हणजे हाच राहील एक्स प्लस ए अपॉन ए प्लस बी इज इक्वल टू 0 आणि मग दोन्हीमधून एक्स प्लस ए अपॉन ए प्लस बी कॉमन घेऊया एक्स प्लस ए अपॉन ए प्लस बी कॉमन घेतल्यावर आतमध्ये एक्स राहील आणि हा फॅक्टर राहील म्हणजे एक्स प्लस ए प्लस बी अपॉन ए इज इक्वल टू 0 आणि मग दोन फॅक्टरचा प्रोडक्ट जर 0 येतं देअरफॉर हा 0 इकडे घेऊया फर्स्ट फॅक्टर काय आहे एक्स प्लस ए अपॉन ए प्लस बी इक्वल टू 0 और सेकंड फॅक्टर आहे एक्स प्लस ए प्लस बी अपॉन ए इज इक्वल टू 0 आणि मग हा सगळा फॅक्टर राईटला घेतला तर एक्सची व्हॅल्यू येईल मायनस ए डिवायडेड बाय ए प्लस बी और एक्सची व्हॅल्यू येईल हा सगळा फॅक्टर राईटला घेतला मायनस ए प्लस बी अपॉन ए कॉमन मायनस साईन दिलं कुठेतरी एला देत बसू नका पूर्ण फॅक्टरला किंवा हे मायनस साईन मायनस ए डिवाइड बाय ए प्लस बी ला आणि इथे मायनस ए मायनस बी डिवाइड बाय ए येईल त्यापेक्षा कॉमन लिहा चालेल. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे ट्राय करायचा असेल तर करू शकता. हाँ बोला. x is equal to a plus 1 और x is equal to minus a minus 2. ए प्लस 1 मायनस ए मायनस 2 किंवा मायनस कॉमन घेऊन मायनस इन ब्रॅकेट ए प्लस 2 बरोबर चालेल. ठीक आहे इथे सुद्धा इथे जसं दिसतंय तुम्हाला की आपण 1चं काहीतरी केलं ज्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन एक्सचा कोएफिशियंट आहे त्यांचं प्रोडक्ट 1 आहे सरळ मल्टिप्लाय करून कळालं आपल्याला. तसंच इथे पण थोडासा विचार केला पटकन दिसेल जे फॅक्टर दिले त्यांनी कॉन्स्टंट टर्ममध्ये त्यांचीच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन एक्सचा कोएफिशियंट 1 येतो आहे आणि करा स्प्लिट. अशाच पद्धतीनं थोडीशी 1-2 स्टेप वाढवा की कॉन्स्टंट टर्म लिहा अजून एक क्वेश्चन देतो ज्यांचं झालेलं आहे त्यांनी सॉल्व करा. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस ए स्क्वेअर प्लस ए मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा क्वेश्चन मी परत लिहितोय. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ए प्लस 1 आणि ए प्लस 2 इज इक्वल टू 0 आणि मग इथे सोल्युशनमध्ये कॉन्स्टंट टर्म दिलेली आहे सॉरी मायनस आहे नाही का कॉन्स्टंट टर्म आहे मायनस ए प्लस 1 आणि ए प्लस 2 किंवा मायनस साईन चालेल मायनस ए प्लस 1 ए प्लस 2 कॉन्स्टंट टर्म आहे आणि मिडल टर्म किंवा एक्सचं कोएफिशियंट ऑफ एक्सचा कोएफिशियंट दिला आहे 1 आणि मग 1ला हे दोन फॅक्टर आहेत कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर आहेत. मायनसचा विचार आपण नंतर करूया मायनस साईनचा विचार निगेटिव्ह ठीक आहे कॉन्स्टंट निगेटिव्ह प्रोडक्ट आला पाहिजे चालेल. आणि मग 1 म्हणजे हे जे दोन फॅक्टर दिसत आहेत ए प्लस 2 आणि ए प्लस 1 पटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे की यांची सबट्रॅक्शन केली ॲडिशन तर 2a प्लस 3 येईल. ए प्लस 1 आणि ए प्लस 2 यांची ॲडिशन काय येईल 2a प्लस 3 पण आपल्याला कोएफिशियंट काय आहे 1 आहे 1 आलं पाहिजे. 1 काय येऊ शकते सबट्रॅक्शन कशी तर ए प्लस 2 मधून ए प्लस 1 सबट्रॅक्ट केला तर बघा ब्रॅकेट ओपन केल्यावर ए मायनस ए कॅन्सल होईल आणि 2 मायनस 1 किती 1 म्हणजे तुम्ही एक्सचा कोएफिशियंट जो आहे तो या फॅक्टरच्या सबट्रॅक्शन फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो.
म्हणजे आता 1च्या ऐवजी मी या पद्धतीनं हे लिहू शकतो. देअरफॉर क्वाड्रेटिक इक्वेशन लिहितो प्लस एक्स न लिहिता, एक्सचा कोएफिशियंट आता मी काय लिहिणार आहे, 1 न लिहिता, एक्सचा कोएफिशियंट 1 न लिहिता हे लिहिणार आहे. कारण ब्रॅकेट ओपन केल्यानंतर मला माहिती आहे याची सबट्रॅक्शन करताना ए कॅन्सल होतं, 2 - 1 1 येतं. म्हणून मग इथे a+2 मायनस a+1 इंटू एक्स आणि मायनस a+1 आणि a+2 इज इक्वल टू 0. खरं सॉल्व. एवढी पहिली स्टेप समजली की बाकीचं अवघड नाही आहे. तुम्हाला एवढंच कळलं पाहिजे कॉन्स्टंट टर्म ज्या दोन फॅक्टरचा प्रोडक्ट आहे त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन मिडल टर्म एक्सचा कोएफिशियंट येते का, किंवा उलटं. या एक्झाम्पलमध्ये उलटं आहे. ठीक आहे, आधीच्या एक्झाम्पलमध्ये थोडंसं उलटं होतं. आधीच्या एक्झाम्पलमध्ये एक्सचा जो कोएफिशियंट होता त्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट टर्म म्हणजे 1 येतं आहे का चेक केलं आपण आणि त्या पद्धतीनं दाखवलं. पण इथे तर सरळ आहे, कॉन्स्टंट टर्मचे जे फॅक्टर आहेत त्यांची ॲडिशन नाही येत आहे पण सबट्रॅक्शन नक्की एक्सचा कोएफिशियंट 1 येते. त्यामुळं मग आपण आता काय करूया, हे एकतर सेपरेट करूया म्हणजे मिडल टर्मला स्प्लिट करूया. देअरफॉर x² पहिली टर्म येईल प्लस a+2 x मायनस a+1 x आणि मायनस कॉन्स्टंट टर्म a+1 a+2 इज इक्वल टू 0. आता थोडा विचार केला तर पहिल्या दोन टर्ममधून आणि थर्ड आणि फोर्थ टर्ममधून काय कॉमन घ्यायचं. पहिल्या दोन टर्ममधून x कॉमन येतोय, इथे x प्लस a+2. विचित्र दिसत असेल तरी विचित्र नाही आहे, हे सॉल्व केल्यावर कळतं. याच्यामध्ये a+1 कॉमन घेतल्यानंतर मायनस a+1 कॉमन घेतल्यानंतर x प्लस a+2 राहणार आहे आणि हाच फॅक्टर आपल्याला पाहिजे होता दोन्हीमधून कॉमन घ्यायला. म्हणून x प्लस a+2 दोन्हीमधून कॉमन घेतला तर सेकंड फॅक्टर काय राहील, x मायनस a+1 इज इक्वल टू 0. देअरफॉर आता दोन फॅक्टरचा प्रोडक्ट जर 0 आला तर x प्लस a+2 इज इक्वल टू 0 और x मायनस a+1 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आली मायनस इन ब्रॅकेट a+2 और x इज इक्वल टू आला a+1. दोन्ही पण फॅक्टर आहेत दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे. नेक्स्ट एक्झाम्पल. हां बोला. x is equal to minus in bracket a-1 आणि x is equal to a+2. साइन चुकले का माझं द्यायला चुकलं, x² बरोबर माझं द्यायला चुकलं. क्वेश्चनमध्ये हे प्लस पाहिजे, ते बरोबर असेल तुझं, हे प्लस असेल तर मग साईनमध्ये चेंज होईल. प्लस घ्या पुढच्या क्वेश्चनमध्ये. आता सॉल्व केलेलं असेल तर असू दे. काय करूया, इथे कॉन्स्टंट टर्म घ्या अगोदर, फॅक्टराइज करा. क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये दिलेलं आहे. कॉन्स्टंट टर्म त्यांनी दिली मायनस इन ब्रॅकेट a² प्लस a मायनस 2. काय करूया, मायनस साईन थोड्या वेळ बाजूलाच ठेवूया आणि आतमध्ये प्रोडक्ट किती आला पाहिजे, ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे. तर प्रोडक्ट आला पाहिजे -2. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे एक्सच्या फॉर्ममध्ये, त्यामध्ये कॉन्स्टंट टर्म एच्या फॉर्ममध्ये अजून क्वाड्रेटिक दिलं आहे. म्हणजे फॅक्टराइज करायचं ठीक आहे इक्वेशन, पण त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म आहे त्याला अगोदर फॅक्टराइज करूया. म्हणजे एचा कोएफिशियंट 1 आहे, तो प्रोडक्ट आला पाहिजे. 2 × 1 = 2 आणि मिडल टर्मचा साईन +2 आणि
-1, 2 1 जा -2, म्हणजेच दोन फॅक्टर कोणते मिळाले आपल्याला, a+2 पहिला आणि दुसरा काय a-1. ज्यावेळेस ए स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असतो त्यावेळेस डायरेक्ट फॅक्टर लिहिले चालतात. याचा अर्थ आपल्याला कॉन्स्टंट टर्मचे हे दोन फॅक्टर मिळाले. आता या दोन फॅक्टरचे ॲडिशन +3 येते का सबट्रॅक्शन +3 येते? Therefore, कोएफिशियंट ऑफ x इज इक्वल टू सबट्रॅक्शन +3 येणार ना, सबट्रॅक्शन येणार बघा. 3 हा एक्सचा कोएफिशियंट आहे आणि मग 3 या दोघांची सबट्रॅक्शन येणार आहे. कशी तर -(a+2) आणि -(a-1) ब्रॅकेट ओपन करा, लगेच लक्षात येईल. इथे +3 पाहिजे ना, +3 पाहिजे. मायनस 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 प्रोडक्ट निगेटिव्ह, बरोबर आहे, चालेल. म्हणजे यांची ॲडिशन a-a कॅन्सल झाला, 2 -(-+1), 2 + 1 3 येते. मी परत तिथे ॲडिशन करून दाखवत नाही, ब्रॅकेट ओपन केलं की कळेल तुम्हाला. आणि मग करा मिडल टर्म स्प्लिट, या दोन सेपरेट करा, मिळेल आन्सर लगेच. काय करूया, एक्झाम्पल परत लिहितो मी. देअरफॉर x² आहे तसं आणि +3x न लिहिता मी हे सगळं लिहिणार आहे, पण +3 येणार आहे, +3 येणार आहे, म्हणजेच बाहेरचं साईन प्लसच पाहिजे, बरोबर आहे. आणि मग दोन फॅक्टर, बरोबर, एक प्लस आणि एक मायनस आहे. प्रोडक्ट निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे बरोबर आहे, एक टर्म प्लस आहे आणि एक मायनस आहे, म्हणून यांचा प्रोडक्ट निगेटिव्हच येईल, चालेल. म्हणजे a+2 एक पॉझिटिव्ह घेतला आणि हा a-1 निगेटिव्ह घेतला. काय 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 -2 आणि प्लस नाही, ह्याच्यामध्ये ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन तर पाहिजेच. बाहेरचं साईन आहे तसं ठेवलं, त्याचा विचारच नको करायला. हे बरोबर आहे ना आतलं फॅक्टरायझेशन. पण मग नंतर ते -3x होणार. हां, इथे मायनस कधी होणार, ज्यावेळेस नाही येत आहे, बरोबर येत आहे, मायनस साईन प्लस येणार, मायनस कॉमन घेतल्यानंतर बरोबर येणार आहे मायनस. अरे काय -2 आणि +1, a-2 आणि a+1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर -1. नाही, -2 + 1 ची ॲडिशन, -2 + 1 ची ॲडिशन -1 येते, इथे +1 आहे मिडल टर्म, मग हे -2 + 1 नाही करता येणार. +2 x +2 बरोबर आहे, मायनस, फक्त मायनस गोंधळ कुठे होता, सेकंड फॅक्टर मायनस कॉमन घेतल्यानंतर, नाही बरोबर आहे, फक्त मग तिसरी टर्म, हां ती पण निगेटिव्ह आहे, पण मिडल टर्म मायनस पाहिजे, मग -a+1 बरोबर आहे. काय बरोबर आहे बघा, लक्ष द्या, काय चुकलेलं नाही आहे, हे सगळं बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आता कसं बरोबर आहे ते बघूया. 3च्या ऐवजी हे तर क्लिअर आहे, ब्रॅकेट ओपन केल्यानंतर a-a कॅन्सल होणार आणि 2 -+1 2 + 1 म्हणजे 3 येणार, एवढं क्लिअर आहे. आता मी 3च्या ऐवजी हे लिहितो, म्हणजे +a+2 - a-1 × x आणि मायनस
कॉन्स्टंट टर्मच्या ऐवजी हे 2 फॅक्टर लिहितो, म्हणजेच a+2 मल्टिप्लाय बाय a-1 आणि इज इक्वल टू 0. आता मी मिडल टर्म स्प्लिट करतो. मिडल टर्म स्प्लिट केल्यानंतर x² प्लस a+2 इंटू एक्स, a+2 इंटू एक्स मायनस a-1 इंटू एक्स आणि मायनस a+2 इंटू a-1 इज इक्वल टू 0. आता बघा या 2 टर्ममधून आणि या 2 टर्ममधून काय कॉमन घ्यायचं. पहिल्या 2 टर्ममधून x कॉमन येईल आणि आतमध्ये राहील x प्लस a+2 आणि इथे ज्यावेळेस मायनस a-1 कॉमन येईल त्यावेळेस आतमध्ये सेम फॅक्टर राहील हा x प्लस a+2 बरोबर. आणि मग या दोन्हीमधून काय करूया, x प्लस a+2 कॉमन घेतला फॅक्टर तर आतमध्ये इथे राहील x आणि इथे राहील मायनस a-1 इज इक्वल टू 0. हे बरोबर आहे. आणि मग हे देअरफॉर प्रत्येक फॅक्टर इक्वल टू 0 घ्या. x प्लस a+2 इज इक्वल टू 0 और x मायनस a-1 इक्वल टू 0. आणि मग इथे x ची व्हॅल्यू मायनस इन ब्रॅकेट a+2 येईल किंवा x ची व्हॅल्यू a-1 येईल. x ची व्हॅल्यू a-1 किंवा मायनस इन ब्रॅकेट a+2. हे बरोबर आहे. आणि मग अजून छान वाटत नसेल तर अजून छान वाटण्यासाठी 2005ला CBSE बोर्डमध्ये विचारलेला एक अजून छान क्वेश्चन आहे. a² b² प्लस b² मायनस a² -1 इज इक्वल टू 0. आणि हा प्रश्न जो आहे ब्रेकची वाट बघत असताल तर एवढा क्वेश्चन झाला तर ब्रेक घेऊया. CBSE 2005 CBSE 2005ला विचारलेला क्वेश्चन आहे आणि प्रश्न अवघड नाहीये. क्वेश्चन लिहिलं का बघा. बाहेरच्या देशामध्ये कंटाळा येऊ नये म्हणून माहिती आहे तुम्हाला काय करतात. ऑफिस आवर्स असतं काहीतरी 7-8 तास आणि त्याच्यामध्ये मग फिजिकल फिटनेस पण चांगला राहायला पाहिजे. चेअरवर बसून कॉम्प्युटरचं काम 7-8 तास केलं तर बॉडी एकदम हे होते, व्यवस्थित राहत नाही. त्यासाठी काय करतात कोणाला माहिती आहे. तिथे सिटिंग अरेंजमेंटच नसते, तिथे टेबल असतं सगळ्यांसाठी. उभं राहून काम करतात ते लोक. मस्तपैकी शूज वगैरे घातलेले असतात आणि उभं राहून सुस्ती येऊ नये, शरीराला कंटाळा येऊ नये म्हणून उभं राहून काम करतात. बसायला चान्सच नाही. बसणारे बसतात पण चेअर पण असते, ऑप्शनल असते तुम्हाला पाहिजे असेल तर. पण असे सगळ्यांचे टेबल असे मस्तपैकी तेवढ्या हाईटला अरेंज केलेले असतात की तुम्ही उभं राहून काम करू शकता. फ्रेश राहतात लोक. कशासाठी सांगितलं, आम्ही इथं अभ्यास करताना पण आडवं होऊन अभ्यास करता येतोय का, बेडवर बसून अभ्यास करायचा आम्हाला. उभं राहून सोडा, आम्हाला चेअरवर बसायचं अवघड होतं. कसं काय व्हायचं. हां काय करायचं सांगा. काय करायचं, मिडल टर्म कॉन्स्टंट टर्म काहीही करायचं नाही, आहे तसं फॅक्टराइज करायचं. ऑलरेडी दिलेलं आहे बघा. याच्या पहिल्या 2 टर्म मधून काय कॉमन येईल, b² कॉमन घेतला, दोन्ही मधून येतोय तर इथे a² राहील. a² राहिला तर इथे +1 आणि मग याच्यामधून काय कॉमन येईल जेणेकरून a² +1 राहील तर -1. एवढाच खेळ आहे. म्हणजे देअरफॉर a² +1 कॉमन घेतला तर b² -1 राहणार आहे. आणि मग 2005 साली त्यांनी ठरवलं होतं, ज्याला नीट बघता येतं, डोळे चांगले आहेत त्याला पास करूया. a² +1 इज इक्वल टू 0 और b² -1 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू किंवा नको डायरेक्ट a² इज इक्वल टू -1 और b²
एक्स इज इक्वल टू +1 म्हणजेच एक्स इज इक्वल टू -1/a² और एक्स इज इक्वल टू 1/b². एवढंच आहे.